हॅलो गाईज, बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला विचारलं होतं की जिवंत खेकड्याच्या नांग्या कशा तोडायच्या. चला तर मग पाहूयात अगदी सोपी पद्धत. आजकाल जे आपल्या देशामध्ये एज्युकेशन सिस्टम आणि विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले चालू ते पाहिल्याच्या नंतर जशा सरकारच्या नांग्या मोड वाटतात तसंच या खेकड्याच्या पण मोडायच्या. आता ही सगळ्यात मोठी मोठी आता हे डंक मारायचा प्रयत्न करतील, चावण्याचा प्रयत्न करतील आपल्याला, तरी आपण याला पळू द्यायचं नाहीये, डंक मारू द्यायचं. आता करायचंय काय ना, ह्या पद्धतीने त्याच्यावरती झाकण वगैरे काही आणि त्या खेकड्याच्या ज्या नांग्या आहेत त्याला असं व्यवस्थित पकडायचंय. हे बघा, दोन्ही हाताने घट्ट पकडायचंय नांगे. आता खेकडा भरपूर नांग्या मारण्याचा प्रयत्न करेल. घट्ट पकडल्याच्या नंतर त्याचे हातपाय चालणार नाहीयेत. असं व्यवस्थित त्याला जसं पाहिजे तसं तुम्ही मोडून ठेवू शकता. बरेच लोक काय करतात ना, तर खेकडे शांत होण्यासाठी आधी बर्फाच्या पाण्यामध्ये त्याला ठेवतात आणि शांत झाल्याच्या नंतर मग ते नांग्या तोडतात. असं केल्याने काय होतं ना, चवीमध्ये बराच फरक पडतो. जशा आपण खूप दिवसाचे ठेवलेले खेकडे असतात ना, त्या टाईपचे ते खेकडे लागतात. हे इकडे तिकडे पळत जरी असतील ना, त्याला व्यवस्थित पकडून हे असं साफ करायचं. नांग्या तोडल्याच्या नंतर खेकडा काहीही करत नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित त्याला जसं पाहिजे तसं साफ करून घेऊ शकता. हे इथे आम्ही अशा पद्धतीने केलेलं होतं. इथे आम्ही बऱ्याच टाईपचे खेकडे आणलेले आहेत बघा, आणि हे गावाकडून आलेले एकदम ताजे फ्रेश खेकडे आहेत. त्याच्यामुळे याची चव जरा वेगळीच अप्रतिम आहे. ह्या प्रकारे असं तुम्ही पूर्ण क्लीन करून घ्यायचं. याला पूर्ण नांग्या तोडून घ्यायच्या आहेत. मोठ्या खेकड्यांच्या नांग्या खायला बऱ्याच चवदार लागतात. ते डोंगराळ भागातून आलेले खेकडे आहेत, त्याच्यामुळे हे छोटे मोठे सगळ्या प्रकारचे आहेत. एकदम काळा खेकडा आहे हा गावरान, बघा तुम्ही बघू शकता. असं या प्रकारे याला असं वरतून पकडायचंय कवचातून. पाठीमागून पकडल्याच्या नंतर हा हल्ला करत नाही. आणि हे बघा, अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे. नांग्यांना घट्ट धरायचे बघा आणि व्यवस्थित असं तोडून घ्यायचे. आम्ही आता हे सगळे तोडून ठेवलेले होते, वेगवेगळे करून ठेवलेले होते. इकडे हे फेकण्याचा भाग आहे आणि इकडे हे पाहू शकता तुम्ही, असं आम्ही वेगवेगळं केलेलं आहे. हा भाग असा वेगळा करून ठेवलेला आहे. हा खायचा भाग आहे, हा पण खायचा भाग. हे सगळं फेकून द्यायचं आहे. ह्या पद्धतीनं पूर्ण हे पण भाग पूर्ण फेकले जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे खेकडे क्लीन करून घेऊ शकता. तुम्हाला बर्फामध्ये ठेवायची गरज नाही आहे. बऱ्याच धाडसाचं काम आहे हे, पण एकदा सवय झाली ना तर तुम्हीही नक्की असंच करा. बर्फामध्ये ठेवल्याच्या नंतर चव पण बिघडते आणि असं खूप दिवसाचे असल्यासारखे लागतात ते. आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी खेकड्याचे. पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील माझ्या चॅनलला व्हिजिट करा. त्याच्यावरती आम्ही फुल ब्लॉग सोडलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण खेकडे पकडून व्यवस्थित नांग्या तोडून आणि रेसिपीही अपलोड केलेली आहे. थँक्यू.